यानंतर मोहोळचे आमदार मान्य राजू खरे मार्गदर्शन करतील। आज भारताची दक्षिण काशी वैकुंठवासी पंढरी नगरीमध्ये एक साने गुरुजींचं आंदोलन झालं होतं आणि त्यानंतरनं रोहित दादा पवार साहेब हे अन्नत्याग उपोषणासाठी आज इथं आपल्या शिवतीर्थावर पंढरपूरच्या पांडुरंगाला साक्ष ठेवून या आंदोलनाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि महाराज सुद्धा वरून बघत असतील की आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज 78 वर्ष झाली। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती ही जी सरकारने आणलेली फसवी कर्जमाफी आहे, या फसव्या कर्जमाफीचं विश्लेषण रोहित दादा पवार साहेबांनी अत्यंत व्यवस्थितपणे आपल्या समोर मांडलं। 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन आहे, तिथं सुद्धा आम्ही रोहित दादा पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारला सुळकी पुळं करून सोडल्याशिवाय राहणार नाही। बांधवांनो, रोहित दादा याच तुम्ही जिथे शिवाजी चौकात बसला इथंच माझे वडील टांगा चालवायचे आणि एक टांगेवाल्याचा मुलगा पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्याचा आमदार होण्याचा मान मला मिळाला। त्याच्या मागं दादा पवार साहेबांनी मला तिकीट दिलं। शरद पवार साहेबांचं कुंकू माझ्या कपाळाला लागलं, त्याच्यामुळे मी कधीही त्या कुंकाशी बेमान होणार नाही। हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामधून महाविकास आघाडीचे दादा रोहित दादा, महाविकास आघाडीचे 11 पैकी 6 आमदार हे पवार साहेबांच्या विचाराचे निवडून आले। या जिल्ह्यातल्या 3 लोकसभा मतदारसंघापैकी तिन्हीच्या तिन्ही ठिकाणी पवार साहेबांना मानणारा हा सोलापूर जिल्हा, तिन्ही आपले खासदार भारताच्या संसदेमध्ये निवडून गेले। दादा, आज तुम्ही या पंढरपूरमध्ये अन्नत्याग उपोषणाला बसला ते स्वतःसाठी नाही, शेतकऱ्यांसाठी। मला आठवतंय आम्ही लहान होतो, पवार साहेब वयाच्या 27व्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून 1967 साली गेले आणि साहेबांनी जे आंदोलन उभं केलं ते सांध्या ते बांद्यापर्यंत अशी अनेक आंदोलनं नागपूरला साहेबांनी धडकवली। असा हा शरद पवार साहेबांचा पक्ष महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये, भारताच्या संसदेमध्ये गेली 65 वर्ष झालं कुठलीही एकही निवडणूक न हरणारा योद्धा कोण असेल तर शरद पवार साहेब असतील, लक्षात ठेवा। आज सगळ्याला मान खाली करावी लागते ज्या वेळेला पवार साहेब संसदेमध्ये जातात। 65 वर्ष का खायचं काम नाही ज्यांच्या संसदीय राजकारणाला झाली आणि आज त्यांचे नातू रोहित दादा पवार हे त्यांच्याच पायावर पाय ठेवत
महाराष्ट्रामध्ये कांद्याचं आंदोलन असेल, आज आपण जर बघितलं जिथं आंदोलन चालू आहे तिथं रोहित दादांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. परवा मुंबईच्या वेशीवरती रोहित दादांनी आंदोलन केलं, नाशिकला रोहित दादांनी आंदोलन केलं, आज पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन करतायत. हे कुणासाठी करतायत? ज्याला शेतीमधलं काही ज्ञान नाही ते राज्याचे प्रमुख झालेले आहेत आणि त्यांनी कर्जमाफी काढलेली आहे. जी फसवी कर्जमाफी आहे ती फसवी कर्जमाफी ही तुमच्या सगळ्यांच्या समोर रोहित दादांनी मांडली. म्हणून बांधवांनो, दादांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर असेल, मोहोळ असेल, उत्तर सोलापूर असेल, माढा असेल, पण मला माहिती आहे की हा जिल्हा ह्या वयामध्ये सुद्धा, पक्षामध्ये बंड झाल्यानंतर सुद्धा पवार साहेबांची एकच सभा टेंभुर्णीला झाली आणि या जिल्ह्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार साहेबांवर प्रेम केलं. संजय घाटणेकर इथं आहेत. दादा 4 जागा तुतारीवर उभारल्या, 4च्या 4 आमदार प्रचंड बहुमतानं पवार साहेबांच्या एकाच सभेनं निवडून दिले. जर साहेबांनी अजून सभा दिल्या असत्या तर भारतीय जनता पक्षाचे 5 पैकी 3 आमदार घरी गेले असते दादा. कारण या जिल्ह्यानं जेवढं तुमच्या पुणे जिल्ह्यानं पवार साहेबांवर प्रेम केलं नाही त्याच्या 10 पटीनं रोहित दादा हा सोलापूर जिल्हा हा पवार साहेबांवरती प्रेम करणारा जिल्हा आहे. साहेब मंत्रिमंडळात पहिल्यांदा मंत्री झाले त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पुण्याचे पालकमंत्री नाही झाले, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. म्हणून बांधवांनो, हे आंदोलन अत्यंत उग्र रूपात आपल्याला करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. आंदोलन आमचं दडपण्याचं कुठलंही कारण नाही. प्रशासनाला सुद्धा इशारा देतो, आमच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि संविधानाप्रमाणे रोहित दादा त्यांच्याबरोबर आम्ही या आंदोलनामध्ये, अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी आहोत. चुकून सुद्धा गडबड करण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर गाठ आमच्याशी. एवढं लक्षात ठेवा, शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन आहे, बळीराजासाठी हे आंदोलन आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारत हा 70% शेतकरी हे भारतामध्ये शेतीवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला डवसायसाठी तुम्ही मागे लागू नका. लाईटीची प्रश्नामध्ये अभिजित आबा तुम्ही बोलला, बरोबर आहे. सरकारकडे लाईटच नाही. परळीचं औष्णिक केंद्र बंद पडलेलं आहे. कोयना धरणामधलं विद्युत प्रकल्प बंद पडलेला आहे आणि त्याच्यामुळे सरकारकडे लाईट नाही. पण सरकार हे मान्य करायला तयार नाही की आमच्याकडे लाईट नाही. म्हणून 8 तास, नंतर 6 तास, नंतर 4 तास, नंतर 2 तासावर आलेली आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 वेळेला दादा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. माझा मोहोळ तालुक्यामध्ये तर 100 वर्षात पूर आला नाही असा पूर आला. गावाच्या गावं वाहून गेली. 40 ते 50 गावं पुराखाली गेलेली होती. आणि मी आमदार होऊन दादा 1 वर्ष झालं होतं. त्याच्यामुळं पुरामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अवकाळी पाऊस आला त्याच्यामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालाय. या राज्याचं विद्युत धोरण आपण दादा होता सभागृहामध्ये, या राज्याचे ऊर्जा मंत्री काय सांगत होते की महाराष्ट्र लखलखलाय. और कुठं लखलखलाय महाराष्ट्र? महाराष्ट्र तर अंधारामध्ये आहे. गावाच्या गावं अंधारात आहेत.
इंग्रजांनी सुद्धा आमच्यावर एवढा जुलूम केला नव्हता, एवढा जुलूम हे सरकार आज गावागावावर ग्रामीण भागावर करतंय. इंग्रजाच्या काळात लाईट मिळाली, पण या सरकारमध्ये आज काय अवस्था आहे याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल. रात्रभर शेतीला विद्युत नाही, लाईट नाही, घरामध्ये लाईट नाही. दादा 6 ते रात्री 11 वाजता लाईट बंद. आमच्या आया बहिणीने कधी स्वयंपाक करायचा, शेतकऱ्यांनी कधी कडबा कुट्टी करायची, धारा कधी काढायच्या, लहान मुलांनी पदवीधर पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या मुलांनी अभ्यास कसा करायचा, आमच्या मुलींनी अभ्यास कसा करायचा. तर हे सरकार म्हणते आमच्या आया बहिणीला की अंधारात स्वयंपाक करा, अंधारात धारा काढा, अंधारात डेअरीला दूध वाढा, अंधारात कंदील लावून अभ्यास करा. म्हणजे आपण कुठे गेलो, 1947 पारतंत्र्यामध्ये गेलो, ही परिस्थिती आहे. म्हणजे याही गोष्टीचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. निवडणुका आल्यानंतर शेतकऱ्यासाठी लढणारे हे पवार परिवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते. तुम्हाला आठवत असेल, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी साहेबांनी केली. कारण शेतीबद्दलचा जाण असणारा हा महाराष्ट्राचा जाणता राजा देशाच्या पार्लमेंटमध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अन्न नागरी पुरवठा मंत्री होता. आणि मनमोहन सिंग साहेब अर्थतज्ञ या देशाचे प्रधानमंत्री होते. त्यांना पटवून सांगितलं की शेतकरी जर वाचला तर हे देश, हे राज्य वाचतील. आणि 70,000च्या आसपास कर्जमाफी त्यावेळेला साहेबांनी, हे जे आता रोहित दादा बोलले की हा निकष, तो निकष, तो निकष, तो निकष, कुठलाही निकष न लावता पवार साहेबांनी देशातल्या स्वातंत्र्यानंतरची पहिली कर्जमाफी, अत्यंत विक्रमी पद्धतीची कर्जमाफी या देशामध्ये लागू केली. आणि महाराष्ट्रामध्ये कित्येक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. म्हणून बांधवांनो, मी पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर या 3 तालुक्याचा आमदार आहे. दादांना सांगितलं तुम्ही जिथं बसलात तिथंच माझा बाप टांगा चालवायचा, एक टांगेवाल्याचा मुलगा. पवार साहेबांनी माझ्याकडे बघितलं, माझ्या कपाळाला कुंकू लावलं आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल 31,000 मताधिक्याने निवडून गेलो. दादा, तुमच्या या आंदोलनाला, हे तुमचं आंदोलन नाही, हे आंदोलन महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचं आंदोलन आहे. आणि म्हणे या सरकारला जागा करण्यासाठी, या सरकारची फसवी कर्जमाफी कशी आहे याचा काहीच फायदा नाही, हे करण्यासाठी आज दादा आम्ही जलमलो त्या पंढरी नगरीमध्ये आज तुम्ही अन्नत्याग उपोषणाला बसलेला आहे. अभिजित आबा काल पालकमंत्र्याला भेटायला गेले, बरोबर 3 मंत्री 2 आमदार होते तुमच्या. त्यांना जर काल सांगितलं असतं की विद्युत मंडळाला ताबडतोब आदेश द्या तर विजेचा प्रश्न कालच सुटला असता. आणि म्हणून मी दादा या तुमच्या अन्नत्याग आंदोलनाला पंढरपूर, कारण या शहराचा सुपुत्र आहे, या तालुक्याचा सुपुत्र आहे, या शहरात राहतो, म्हणून पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर या 3 तालुक्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. तुमच्याबरोबर तुम्ही आहे तोपर्यंत तुमची पाठ सोडणार नाही. आणि माझ्या मतदारसंघातली सर्व गावाच्या गावं, सगळ्या ग्रामपंचायतले आपले शेतकरी या उपोषण स्थळाला पाठिंबा देण्यासाठी आळीपाळीनं येतील. एवढं मी बोलून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.